रस्त्याचे काम सरपंचाने अडवले. सरपंचासह गावकऱ्यांनी केली रस्त्याच्या चौकशीची मागणी. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुजलेगाव ते दुगाव फाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदरील काम सरपंचासह गावकऱ्यांनी कडक भूमिका घेऊन अडवले. छत्री शेळगाव ते सुजलेगाव दुगाव रस्त्याचे काम अंदाजे 15 कोटी व वाढीव वर्क ऑर्डर 3 कोटी असे एकूण 18 कोटींची कामे होत असल्याची प्राथमिक माहिती सुजलेगावचे सरपंच दत्तात्रय ऐलवार यांनी माहिती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वाघमारे यांना बोलावून मोक्यावर विचारले असता ते रस्त्याची माहिती देण्याऐवजी उद्धटपणे त्या गावकऱ्यांना धमकावत होते असा आरोप देखील गावकरी करत आहेत. सदर 1 किलोमीटर रस्त्याला 2 कोटी रुपये मंजूर असताना सदरील रस्ता अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने सरपंचासह गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम थांबवलं गेलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वाघमारे गुत्तेदार यांची बाजू घेत गावकऱ्यांनाच उलटसुलट भाषा वापरल्याने वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत वाघमारे यांना सोडणार नाही अशी भूमिका आता गावकऱ्यांनी घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. हा अतिशय बोगस झालेला आहे. पूर्वी 3 वर्ष खड्ड्यानं शेतकऱ्यांना किंवा गावाल्यांना या 10-15 खेड्यातल्या जावं लागत होतं. ते खड्डे बुजवण्यासाठी म्हणून 2.5-3 वर्षे गेले. त्यानंतर या गुत्तेदारांनी येऊनसुद्धा जवळपास 1.5 ते 2 वर्ष होऊ लागलेले आहेत. या ठिकाणी फक्त पूर्वीचा गुत्तेदार जो काम केला आहे त्याचीच गिट्टी यांनी उकरलं आणि त्याच्यावर यांनी कसल्याच प्रकारे बी अर्धाच भाग उकरलं. अर्धा भाग तर उकरलं नाहीचे, तर त्याच्यावरच यांनी गिट्टी टाकून तेही गिट्टी बारकी आणि त्या ठिकाणी डांबरीकरणाला सुरुवात केलेली आहे. तेही डांबरीकरण अतिशय बोगस आहे. या ठिकाणी आमची विनंती आहे इंजिनियरला की त्यांनी त्यांच्या डेप्युटी इंजिनियरला बोलून घ्यावं आणि रोडची चौकशी करावं. गुत्तेदार तर हे वरपर्यंत बांधलेले असतात, त्यांना मंत्र्याला हप्ते द्यावे लागतात, आमदाराला हप्ते द्यावे लागतात. त्याच्यामुळं आम्हाला गुत्तेदाराशी काही देणं घेणं नाही आहे. या भागामध्ये जे इंजिनियर आहेत किंवा डेप्युटी इंजिनियर आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी येवावं, चौकशी करावं आणि इस्टिमेटप्रमाणे रस्ता व्हावं असं आमच्या सुजले गावच्या गाववाल्यांचं आणि औराळा, कोठाळा, इकळी, दुगाव आणि इकळी, डोंगरगाव या जनतेचं म्हणणं आहे इस्टिमेट प्रमाणे हा रोड झाला पाहिजे. रस्त्याचं काम मागच्या 4 दिवसापासून डांबराचं काम सुरू झालेलं आहे आणि तरी आज कामावर गावकऱ्यांची काम खराब होत असल्याबद्दल जी तक्रार आहे त्याच्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललो. ते काम चेक केल्यानंतर पुढील काम सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काम तुमच्या एस्टिमेट प्रमाणे होत नाही? एस्टिमेट प्रमाणे तर होत आहे पण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एकदा परत चेक होईल. मी दत्तात्रय ऐलवार, सरपंच सुजलेगाव. आज या ठिकाणी मौजे शेळगाव छत्री ते दुगाव फाटा हा रस्ता जिल्हा मार्ग म्हणून घोषित झाला आणि त्यानंतर या रस्त्याला राज्य शासनाच्या वतीने 15 कोटी निधी मंजूर करण्यात आला. हा रस्ता करत असताना ज्या एजन्सीला काम दिलेलं आहे संबंधित एजन्सीने काम चालू केलं. काम चालू करत असताना कुठलाही कामाचा विशेष भाग दर्शवणारा किंवा जे काही कामाचे लेअर दर्शवणारा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. गावामध्ये नाल्या केलेल्या आहेत, सिमेंट नाल्या. संबंधित नाल्या करत असताना नाल्यांचं बांधकाम केलं, त्याच्यावर क्युरिंगसाठी पाणी टाकलेलं नाल्या आत्ताच्या स्थितीला पडण्याच्या अवस्थेत आहेत. आणि हे एवढं सगळं चालू असताना आज घडीला संबंधित रस्ता हा हातूरमातूर कसा तरी करून संबंधित गुत्तेदार आणि या साईडचे इंजिनियर वाघमारे हे मिलीभगत करून रस्ता बोगस करून शासकीय निधीचा अपहार करण्याच्या पद्धतीनं त्यांचं हे काम चालू आहे. यावर शंका घेऊन आमच्या येथील सर्व नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. निश्चितच हे रस्त्याचं काम जे ते बोगस चाललेलं आहे हे बोगस काम थांबवण्यासाठी या ठिकाणी आम्ही संबंधित साईड अभियंत्यांना बोलून घेऊन काम थांबवलेलं आहे आणि पुढील काम संबंधित विभागाचे डेप्युटी इंजिनियर येईपर्यंत काम चालू होणार नाही एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे.